जिंदाबाद, धनुष्यबाण जिंदाबाद. कपडेच आहेत फक्त, बाकी काही नाहीये. युरिन पॉट वगैरे नाहीये, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच नेत्यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत आणि यात गाजतोय तो बॅग तपासण्याचा मुद्दा. आधी 2 वेळा उद्धव ठाकरेंची बॅग आणि नंतर फडणवीस आणि अजितदादांच्या बॅगनंतर आता मुख्यमंत्री शिंदेंची देखील बॅग तपासण्यात आली आहे. पालघरच्या कोलवडे पोलीस परेड ग्राउंड इथल्या हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या. इलेक्शन कमिशन किंवा त्यांचे जे काही नियम आहेत त्याप्रमाणे त्यांनी बॅगा चेक केल्या, त्यांची ड्युटी त्यांनी केली. आणि माझ्या बॅगेत काय पैसे बिसे नाही आहेत, कपडे आहेत, त्यांनी चेक केले. माझे आपले रोजचे रुटीनचं सगळं साहित्य आहे, कपडे आहेत, युरिन पॉट नाही. उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर त्यांनी थेट आरोप केला होता की आता सगळ्यांच्या अमित शहांसह सगळ्यांच्या बॅगा तपासा. डर नाही, त्याला डर कशाला पाहिजे? अरे त्यांचं काय चूक आहे? ते कर्मचारी, ते निवडणूक आयोगाच्या विभागाचे अधिकारी आहे, त्यांच्यावर काय राग काढायचा? आणि ते त्यांचं सगळं बेसलेस झालेलं आहे. आणि महायुतीच्या सर्व कामामुळे आणि जे काही वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींनी निर्माण केले, त्यामुळे सगळे बिथरले आणि याच्यातून अशा प्रकारची वक्तव्य होत आहे. जाऊ दे, मला त्याच्यावर काय बोलायचं. अधिकारी झडती घेत असतानाच मुख्यमंत्री शिंदेंनी माझ्याकडे काही पैसे नाहीत, फक्त कपडे आहेत असं त्या अधिकाऱ्यांना सांगितलं. युरिन पॉट मात्र नाही असा टोलाही शिंदेंनी यावेळी नाव न घेता ठाकरेंना लगावला. खरं तर विधानसभा निवडणुकांचा माहोल असतानाच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. टीका टिप्पणी केली जातेय. सुरुवातीला गद्दार म्हणत खोक्यांवरून सुरू झालेली टीका आता बॅगांपर्यंत आल्याचं पाहायला मिळतंय. तुम्हाला या बॅग पुराणाविषयी काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.